तर नमस्कार मित्रांनो, आपण बंदिस्त बोकडपालन आणि शेळीपालन केलेलं आहे. तर आपण अशा प्रकारे आपला शेड मारलेला आहे. इकडं मुरघासच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहेत. त्यासाठी तिकडं त्या खालच्या साईडला इकडं आपण गवत लावलेलं आहे. इंडोनेशिया बाहुबली आणि स्मार्ट नेपियर हे गवत आहे, ते गवत लावलेलं आहे. त्याचप्रकारे आपण इकडं याच्या पाठीमागे जे आहे ते तुरीचं भुसा आपण भरून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मुरघास आहे आणि हे शेळी पालनासाठी आपण हे बोकड पालनासाठी हा आपण शेड मारलेला आहे. आणि ह्या शेड पूर्ण हा शेड असा गोटा आहे, इतका मोठा शेड मारलेला आहे. इकडच्या साईडला पण शेड आहे आणि आपण बंदिस्त बोकड पालन करीत आहोत. तर आता सध्या आपल्या बंदिस्त बोकड पालनमध्ये आपल्याकडे टोटल 60 बोकड आहेत. अशा प्रकारे ते चारा खाऊन निवांत बसलेले आहेत. चारा खाण्यासाठी त्यांना या स्टँड आहेत, आपण या बनवून घेतलेले आहेत. तिकडं बसण्यासाठी उन्हासाठी पत्र्याचं शेड आहे. हे 8 ते 9 टोटल 7 चारा खाण्यासाठी त्यांना गव्हाणे आहेत. टोटल 60 बोकडं आपल्याकडे आहेत. आणि 2 जे स्टँड आहेत ते पाणी पिण्यासाठी ते आपण ठेवलेलं आहेत. पाणी पण आतमध्ये स्वच्छ भरून ठेवतो. 2 दिवसातून एकदा स्वच्छ आपण त्यांना पाणी दिलं जातं. या अशा प्रकारे चारा खाऊन निवांत सावलीला बसलेले आहेत बोकड आपले सर्व. आपण पाहू शकता. धन्यवाद.